मित्रहो, थंबनेलच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ याचा विषय काय आहे तो. तर मंडळी, मी 10 ऑगस्ट 2025 रोजी याच चॅनेलवर मी एक व्हिडिओ टाकलेला होता याच विषयावर, आणि त्या व्हिडिओचं नाव होतं भविष्यावर बोलू काही. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यातून जी काही घटना घडली तशाच प्रकारची काहीतरी घटना आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. आता काय होतंय की हे जे काही भोंदू बाबा आहेत, समाजामध्ये जे काही भोंदू बाबा आहेत, या भोंदू बाबांचा सुळसुळाट खूप वाढलेला आहे अलीकडे. कारण त्याला कारण आहे आपली अडाणी जनता. हो हो, मी त्यांना अडाणी जनताच म्हणेल. कारण तुम्हाला जर काही त्रास होतोय, जर शारीरिक काही व्याधी आहेत, तर त्या व्याधींसाठी तुम्ही डॉक्टरकडे जा. हे भोंदू बाबा तुम्हाला काय करणार आहेत? आणि तरीही आपली अडाणी जनता या भोंदू बाबाकडे जातात, अंगारे दुपारे करतात आणि त्याचा काही परिणाम होत नाही. उलट जे काय होतं ते विचित्रच काहीतरी होतं. मित्रांनो, नेहमीप्रमाणे नमस्कार. मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे भोंदू बाबाची करामत. बघूया चला. तर ही भोंदू बाबाची करामत पाहण्यासाठी आपल्याला पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे जावं लागणार आहे. तर आपण चला जाऊया राजगुरुनगरला. आणि हा भोंदू बाबा कोण आहे, त्याने काय करामत केली, तो नेमकं काय काय करतो, हे सगळी इत्थंभूत माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची. त्याच्या पाठीमागचा त्याचा उद्देश काय आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरी एक नम्रतेची विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मला कुणाच्याही धार्मिक भावना किंवा इतर कुठल्याही भावना दुखवायच्या नाहीत किंवा कुठल्याही व्यक्तीला दुखवायचं नाही. फक्त जे काही समाजामध्ये होतंय, जे काही वेगळं घडतंय ते समाजापुढं मांडण्याचा, प्रामाणिकपणे मांडण्याचा माझा हा हेतू आहे. कदाचित तो त्याच्यामध्ये काही खरं असेल, काही खोटं असेल ते मी सांगू शकत नाही. पण काही पुरावे घेऊन मी हे व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळं शक्यतो अशा ज्या काही व्यक्तींची इथे नावं आहेत किंवा जे काय आहे त्यांनी वाईट वाटून घेऊ नये ही नम्रतेची विनंती. तर या भोंदू बाबाचं नाव आहे गवळी बाबा. आता उर्फ अजून एक नाव आहे ते मी सांगत नाही. तर हे गवळी बाबा यांचा एक आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये म्हणजे महादेवाचे भक्त आहेत ते. आणि या आश्रमामध्ये सकाळ संध्याकाळ महाआरती होत असते. आणि या आरतीला बरीच लोक, परिसरातली जी काही लोक आहेत ती बरीच लोक हजर असतात. कारण कसं होतं की ग्रामीण भागामध्ये दिवसभर काम केल्यानंतर, शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी काम केल्यानंतर कुठंतरी एक विश्रांतीचं स्थान असावं, कुठंतरी विश्रांतीची एक जागा असावी, कुठंतरी मेंदूचा प्रवाह, विचार करण्याचा जो प्रवाह आहे तो बदलावा, या उद्देशाने बरीच लोक किंवा काही धार्मिक भावनेतूनही जात असतात. या उद्देशाने बरीच लोक या महाआरतीला जात असतात. आणि मंडळी, हे जे काही गवळी बाबा आहे ते गवळी बाबा या आरतीच्या माध्यमातून एखाद्याच्या शरीरामध्ये घुसलेली काली माता किंवा इतर काही भूतभीत काय घुसलं असेल तर ते भूतभीत किंवा काली माता ते त्याच्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम हे गवळी बाबा या महाआरतीच्या माध्यमातून करत असतात. अजून त्यांचे काही प्रयोग असतील मला माहीत नाही, कारण आश्रमामध्ये हे बाबा बऱ्यापैकी बरेच प्रयोग करत असतात. अशामध्येच काय झालं की पंचक्रोशीतील एक महिला, तिला बऱ्यापैकी त्रास होता आणि ती खूप अंधश्रद्धाळू होती. आणि तिचा जो काही त्रास आहे तो त्रास तिने शेजारच्या आपल्या शेजारणीला सांगितला की मला असा असा त्रास होतोय.
तर त्या शेजारणीनं हिला काय सल्ला दिला का तू एक काम कर, हे ते गवळी बाबा आहेत, त्यांचा आश्रम आहे, त्यांच्या आरत्या तू अटेंड कर आणि ते जे काही सांगतील ते तू ते कर. म्हणजे काय होईल की तुझा जे काही तुला जो त्रास आहे तो त्रास तुझा 100% कमी होईल. कदाचित या महिलेचा डोक्यामध्ये असं घुमत असेल की ही दररोज काम करते, तिचं रुटीन चेंज केलं, ती देवाधर्माच्या नावाने जर तिला पाठवलं, त्या पंथाला जर तिला पाठवलं, तर तिचे जे काही डोक्यातले जे काही वाईट विचार आहेत ते वाईट विचार कमी होतील आणि कदाचित तिला बऱ्यापैकी फरक पडेल. हा हेतूही कदाचित त्या शेजारच्या महिलेच्या मनामध्ये असेल, माहीत नाही. परंतु शेजारच्या महिलेची आज्ञा पाळून ही महिला आपल्या तिने काय केलं की पतिदेवांना घेतलं आणि एक दिवस भल्या पहाटेत या गवळी बाबांच्या आश्रमामध्ये आरतीला आली. आता आरतीला आल्यानंतर आरती झाली, सगळं झालं, प्रसाद वगैरे वाटला गेला आणि ही जी महिला आहे ही महिला बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी बाबांच्या चरण स्पर्श केला त्या महिलेने आणि बाबांनी तिला आशीर्वाद दिला, बरं का, आशीर्वाद दिला. आणि बाबांना त्या महिलेने तिची जी काही अडचण आहे मंडळी ती अडचण सांगितली की मला असा असा त्रास होतोय. आणि मग या बाबांनी या महिलेच्या डोळ्यात पाहून त्या महिलेला सांगितलं की तुझ्या शरीरामध्ये काली माता आहे आणि या काली मातेने प्रवेश केलेला आहे तर तो बाहेर काढावा लागेल. तुझ्या शरीराला जो वास येतोय तो काली मातेचा वास येतोय, त्यामुळं ती काली माता तुला तुझ्या शरीरातून जर बाहेर काढायची असेल, त्यामुळे तुला हा सगळा त्रास होतोय आणि ती जर बाहेर काढायची असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही दररोज ह्या महाआरतीला माझ्या आश्रमामध्ये पहाटे येत चला. कदाचित मी बाबाला दोष देत नाही, पण कदाचित बाबाच्या डोक्यातही असं असेल, गवळी बाबांच्या डोक्यातही असं असेल की ह्या बाईचा जो माइंड आहे तो माइंड जर आपण चेंज केला आरतीच्या माध्यमातून, भक्तिभावाच्या माध्यमातून तिचा जर माइंड चेंज केला तर कदाचित मानसिकरित्या जर तिचा हा आजार असेल तर तो बरा होऊ शकतो. हा हेतू कदाचित बाबांच्या डोक्यात असू शकेल. पण काय झालं की जसजशी ही महिला, हे जोडपं हे आरतीला येत गेलं, दररोज येत गेलं, सकाळी संध्याकाळी महादेवाच्या दर्शनाला यायला लागले, सकाळी भल्या पहाटे ते आरतीला यायला लागले आणि जशी जशी ही मंडळी दररोज आरतीला यायला लागली ना तशी बाबांच्या डोक्यामध्ये मित्रांनो चक्र वेगळी फिरू लागली. ह्या महिलेला पाहून बाबांच्या डोक्यातली चक्र वेगळी फिरायला लागली. आता ही चक्र नेमकी काय आहे ते आपल्याला पाहायचंय, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी. असं करता करता मंडळी तारीख उजडली 17 जुलै 2025 आणि 17 जुलै 2025ला हे जोडपं भल्या पहाटे या आरतीसाठी आलेलं होतं. आरती झाल्यानंतर तिला ती एक प्रोसिजर सांगितली होती गवळी बाबांनी की आरती झाल्यानंतर तू जप करायचा, तिला काहीतरी जप दिला असेल किंवा जपमाळ दिली असेल आणि तू तो 15 मिनिटं अर्धा तास जप करायचा, लक्ष केंद्रित करायचं. तो एक काय म्हणतात ना, म्हणजे मेंदू शांत ठेवण्याचा तो एक भाग असतो आणि तो जप करायला सांगितलं. वाजले होते, आताची वेळ होती पहाटेची 5:45 आणि मंडळी 5:45 वाजता ही स्त्री डोळे बंद करून जप करत होती आणि या गवळी बाबाने तिचे जे पती होते तिच्या पतीला दूध आणायला आश्रमाच्या बाहेर पाठवलं. आलं लक्षात? सकाळी 5:45 वाजता दूध आणायला पतिदेव गेले आश्रमाच्या बाहेर आणि याचाच फायदा या गवळी बाबाने घेतला. या गवळी बाबाने पाहिलं की ही स्त्री डोळे बंद करून ती जप करते आहे आणि लज्जा निर्माण होईल अशा ठिकाणी या गवळी बाबाने त्या स्त्रीला स्पर्श केला. दॅट इज कॉल्ड बॅड टच. याला बॅड टच म्हणतात. आणि जसा तो स्पर्श झाला तसं ती स्त्री होती ती सावध झाली, ती महिला सावध झाली. पण
पण गवळी बाबाने बाजू सारून नेली. त्याने सांगितलं की तुझ्या ज्या हृदयामध्ये, तुझ्या ज्या छातीमध्ये जी काली माता आहे, ती काली माता काढण्याचा, बाहेर काढण्याचा हा एक प्रकार होता. माझा स्पर्श झाला आणि काली माताने तुझ्या शरीरातलं जी जागा आहे ती सोडलेली आहे, घाबरू नकोस. पण हे त्या महिलेला पटलं नाही, कारण नको त्या ठिकाणी त्याने त्या गवळी बाबाने या महिलेला स्पर्श केला होता आणि तो स्पर्श तिला जाणवत होता की हा स्पर्श होता बॅड टचचा. मंडळी, हे सकाळी हा प्रकार झाला तरी त्या महिलेला वाटलं चला हा कदाचित आपल्या शरीरामध्ये जी काही काळी माता आहे ती काळी माता बाहेर काढण्याचा प्रकार असेल, असंही तिला वाटलं. तिने त्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला, कारण पुढे जो काही होता तो कोणी ऐरागैरा माणूस नव्हता, तो बाबा होता. त्याचा एक मोठा आश्रम होता, आश्रमामध्ये अनेक लोक येत होती. त्यामुळं त्या महिलेने बाबांवर लगेच अविश्वास दाखवला नाही. संध्याकाळी पुन्हा हे जोडपं त्याच आश्रमामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी आले. दर्शनासाठी आल्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि ते पुन्हा घरी निघाले. ज्या वेळेला हे पुन्हा घरी निघाले त्यावेळेला या बाबांनी त्या दोघांना अडवलं. अडवून मित्रांनो काय केलं का तिचा जे पती होता त्या पतीला सांगितलं की तू लांब जाऊन उभा राहा, मला या महिलेशी काही बोलायचं आहे, तिची शरीरात जी काली माता आहे त्याच्याबद्दल काही बोलायचं आहे, तर तू लांब जाऊन उभा राहा. तो बिचारा त्याने मोटरसायकलला काय किक मारली आणि तो बऱ्यापैकी दूर जाऊन रस्त्यावर उभा राहिला. इकडे कोण उरलं आता? ही महिला आणि बाबा. अजूनही बघा बरं का, अजूनही या महिलेचा बाबांवर विश्वास होता. तिला असं कुठंतरी वाटत होतं की बाबा आपल्याला काहीतरी गुप्त असं काहीतरी सांगणार आहेत, म्हणून पतिदेवांना दूर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला आता बाबा काहीतरी सांगतील. पण काय झालं की बाबांनी या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. बाबांच्या डोक्यात काय चक्र घुमत होती त्या महिलेला पाहिल्यानंतर ते आलं का आता लक्षात. या महिलेकडे त्या बाबांनी शरीर सुखाची मागणी केली. किती निर्लज्ज असेल हो हा बाबा, किती निर्लज्ज असेल. अरे तू देवाधर्माचं काम करतो, तुझा एवढा आश्रम आहे, तुझे एवढे काय शिष्य आहेत, एवढं सगळं असताना या महिलेकडे तू शरीर सुखाची मागणी करतोस. किती किती भयानक आहे ही गोष्ट. आणि हे ज्या वेळेला तिने जे बाबाने तिचा हात धरला, हात धरून मग तिला शरीर सुखाची मागणी केली आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या महिलेच्या डोक्यामध्ये अगदी वीज कडाडून गेली. आणि जसं त्या बाबाने शरीर सुखाची मागणी केली तसं त्या बाबाचा जो हात आहे त्याच्या हातात तिचा हात होता, तो झिडकारला आणि धावत गेली आणि पतिदेवाच्या त्या मोटरसायकलवर जाऊन बसली आणि ते घरी निघाले. कुणाला कळू नये या हेतूने आपला काय बोभाटा होईल, आपली आबरू जाईल, याच हेतूने या महिलेने कुणाला ही गोष्ट सांगितली नाही. आता लक्षात घ्या मंडळी की अशा किती महिला असू शकतील, अनेक महिला असू शकतील, काही सांगता येत नाही. कारण अशा प्रकारचे जे काही करामती करणारे जे काही बाबा लोक आहेत, बरेचसे बाबा लोक आज ते तुरुंगाची तुरुंगाची खडी फोडत आहेत, तुरुंगाची हवा खात आहेत. मोठमोठाले नामवंत बाबा आहेत, ते तुम्हाला सगळं माहितीच आहे. हे तर लंडरू पंडूर आहेत, छोटे आहेत. तर अजून या बाबाने किती महिलांचं असं केलं असेल ते परमेश्वरालाच माहिती. आता ती तिच्या पतिदेवांच्या मोटरसायकलवर बसून घरी निघून गेली. पण एक झालं मंडळी की त्या दिवसापासून या महिलेने या गवळी बाबाच्या आश्रमात जाणं बंद केलं. आता गवळी बाबाला काय चैन पडे ना, तो वाट बघतोय महिला का येत नाही. हे येणार पण येत का नाही, आपण तिला वश करू, येत का नाही.
बरेच दिवस झाले आली नाही, म्हणून या गवळी बाबाला चैन पडेना. आणि या गवळी बाबाने काय केलं की तिच्या मोबाईलवर फोन केला. एकदा नाही केला, अनेक वेळा फोन केला मंडळी, की तू ये, आश्रमात ये, मुक्कामी ये. बघा बाबाची डेअरिंग बघा बरं का. तू आश्रमात ये आणि मुक्कामी ये. तुझ्या शरीरातला जो काही काली माता आहे ती काली माता आपल्याला काढायची. आरतीला येत चल. तू एक दिवस जरी तू आश्रमात मुक्कामी आली तरी तुझ्या शरीरातली काली माता निघून जाईल आणि मग तुला जो काही त्रास होतोय तो सगळा निघून जाईल, असं बाबाने त्या महिलेला सांगितलं. आता ज्या वेळेला हा एक दिवस तुला मुक्कामी तिथं बोलवतोय त्यावेळेला काय करणार? मुक्कामी बोलवल्यानंतर हे त्या महिलेला कळत नाही का? महिला शेवटी याच्या फोनला या बाबाच्या त्रासाला कंटाळली हो. तिने शेजारी सांगितलं. ज्या महिलेमुळे ती या गवळी बाबाच्या आश्रमात आली होती त्या महिलेला सांगितलं. पुन्हा तिची एक मैत्रीण होती त्या महिलेची, त्या मैत्रिणीला सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि हा सगळा प्रकार सगळा थोडा गंभीरच होता. आणि त्यामुळं ह्या तिन्ही महिलांनी आपल्या पतीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं असं या गवळी बाबांबरोबर किंवा गवळी बाबांनी आमच्याबरोबर माझ्याबरोबर केलेलं आहे. आणि ही सगळी चर्चा चालू असताना मंडळी गंमत बघा, या महिलेची जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीने असं सांगितलं या चर्चेमध्ये की माझ्याबरोबरही असंच झालंय. अरे मग तुझ्याबरोबर जर असं झालं होतं तर ही आश्रमात जात होती, तुला माहीत होतं, तर मग तिला आश्रमात जाण्यापासून परावृत्त करायचं काम कुणाचं होतं बाई? तुझंच होतं ना. तिला तर तुम्ही उलट आश्रमात पाठवलं. तुझ्याबरोबर एकदा कुठंतरी वाईट प्रसंग झालेला आहे, वाईट घटना घडलेली आहे, मग ती वाईट घटना आपल्या मैत्रिणीबरोबर घडू नये असं तुला काही वाटलं नाही का? कमाल की बात आहे भाई. आता हे सगळं झाल्यानंतर या तिन्ही कुटुंबांनी काय केलं की या गवळी बाबाच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी तक्रार तर दाखल करून घेतली, बाबाला नोटीस पाठवली. बाबाला अटक लगेच केली नाही, बाबाला नोटीस पाठवली. कारण पोलिसांना नेमकं सत्य काय आहे हे पाहायचं आहे. एखाद्या कुटुंबाने किंवा एखाद्या स्त्रीने तुमच्याकडे येऊन कुठल्याही पुरुषाबद्दल जर असं काही सांगितलं तर ते पोलीस त्याला अटक नाही करू शकत. तुमच्यावर बलात्कार झालेला नव्हता. हा इथे फक्त प्रश्न येतो गुड टच आणि बॅड टचचा. पोलिसांना आता दोन्हीकडच्या बाजू समजावून घ्यायच्या होत्या आणि त्या समजावून घेऊन जर बाबा दोषी असतील तर नक्कीच पोलीस बाबांना अटक करतील किंवा त्यांच्यावर काय कारवाई करायची ते कारवाई करतील. प्रश्न हा निर्माण होतोय, अनेक प्रश्न निर्माण होतात. ऐका पुढे. प्रश्न हा निर्माण होतोय की या बाबांच्या आश्रमामध्ये जर एवढी एजा आहे, जर एवढे भाविक येतात, जर एवढे सेवेकरी येतात, तर बाबांच्या आश्रमामध्ये CCTV कॅमेरा नाही का? CCTV कॅमेरा पाहिजे ना. प्रश्न हा निर्माण होतोय मंडळी की ही जी महिला आहे, या महिलेची मैत्रीण, त्या मैत्रिणीने तिला या बाबांच्या आश्रमात पाठवलं कधी तिच्याबरोबर वाईट अनुभव आलेला असताना सुद्धा, तर मग या महिलेने या तिच्या मैत्रिणीला त्या आश्रमात का पाठवलं? प्रश्न हा निर्माण होतोय मित्रांनो की बाबा गवळी बाबा हा खरोखरच श्रीलंपट आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु मित्रांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आपलं नाही. आपल्या पुढे फक्त जे काही झालं, जे काही दिसलं, जे काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे तुमच्यासमोर मांडणं हेच आपलं काम आहे. आणि जे काही प्रश्न निर्माण झालेत या प्रश्नांची उत्तरं शोधणं मात्र हे पोलिसांचं काम आहे. कदाचित असंही असेल, असाही प्रश्न निर्माण होतोय की या बाबांचं कॅरेक्टर खराब करण्याचं या महिलांनी कुठेतरी विडा उचललेला असेल. कारण एका महिलेबरोबर अशी काहीतरी वाईट घटना तिथे घडली आणि म्हणून या 2-3 महिला एकत्र येऊन बाबा पुन्हा या बाबाचं आता कॅरेक्टर खराब करायचं, अशा पद्धतीने काहीही असू शकतं, काहीही असू शकतं.
मित्रांनो, या व्हिडिओतून आपल्या समोर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अर्थातच हे प्रश्नचिन्ह किंवा याची उत्तरं शोधण्याचं काम कोणाचं आहे तर ते पोलिसांचं काम आहे आणि ते 100% ते व्यवस्थित करतात. पण एक सांगतो की अशा या भोंदू बाबांकडे जाऊन तुमच्या शरीराचा दोष कधीही अगदी 100% दूर होणार नाही. डॉक्टरांकडे जा, फिजिशियनकडे जा, काउन्सिलिंग करून घ्या, अशा बऱ्याच काही त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. पण ह्या भोंदू बाबाकडे जाऊन जे काही गंडे दोरे अंगारे धुपारे हे करताय त्याच्यातून तुमच्या शरीराला 100% फरक पडणार नाही. जागृत व्हा मंडळी, जागृत व्हा. ही केवळ आणि केवळ अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेपासून दूर राहा. सायन्स खूप पुढे गेलेलं आहे, त्या सायन्सचा आज आधार घ्या. तर मित्रांनो, आता इथेच थांबतो. पुन्हा येतोय येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्या समोर. तोपर्यंत नमस्कार. आणि मित्रांनो, एक काम करा की गुरुवारपर्यंत येणाऱ्या दिलीप थोरात ब्लॉग्स हा व्हिडिओ पाहत राहा, हे चॅनेल पाहत राहा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करत राहा.